वेलकम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जे संघ मात्र भोजनाची व्यवस्था केलेली आहे तर आपण भोजनाचा आस्वाद घ्या. प्रत्येक खेळाडूला विनंती करेन, संघाला विनंती करेन, तुमच्यापर्यंत कुपन तर आलेच असतील नो डाऊट. रुपेजी पाटील यांची सूचना आहे की प्लीज आपण जेवणाची व्यवस्था झालेली आहे तर आपण जेवण करून घ्या. वसीम शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अजितजी पाटील पुन्हा एकदा मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडले गेलेत. षटकार चौकार विकेट गेल्यानंतर मध्ये मध्ये एक्सपर्ट आणि लीड अशा आता मात्र आम्ही दोघे सुद्धा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडले जाऊ. धन्यवाद. इस व्हिडिओ मॅच कडे ओपनिंग पेयर मंगेश जाबर आणि त्यांच्यासोबत बाळा पवार. तर गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर अफान. पहिलं चेंडू ओहो खूप वेगवान आहे आणि यावेळेला सरळ डॉमिनेट केलंय. आपण बघतायत मंगेश यांना रफ्तार का सौदागर. अफानने स्टार्ट दिले. आरसीसी 10 चा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि इथे मात्र व्हेरी फर्स्ट बॉलला आपली स्ट्रेंथ आपली रफ्तार या ठिकाणी दाखवताना गुड बॉलिंग. पहिला चेंडू अफानच्या माध्यमातून डॉट बॉल. याही वेळेला मात्र जाग्यातून स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. डॅट्स ब्युटी मिस्टर अफान. रफ्तार खूप चांगली आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि लागोपाठ 2 चेंडूवरती आपली एक्युरेसी काय हे दाखवताना अफान ड्रीम स्टार्ट देत आहेत आरसीसी 10 ला. आणि त्यांच्या संघनायकानं एका मारूफ गोलंदाजाकडे चेंडू दिला. ही पोच पावती आहे नागपूरला जाऊन. या वेळेला मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. चेंडू सरळ जात तो स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करताना मंगेश जाबर या ठिकाणी ऑफ द मार्क. आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील अर्थातच गोट्या या ठिकाणी उपस्थित झालेत. कुणालजी पाटील साहेब आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि शरदजी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी 2 व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आज किशोरजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विश्वनाथजी पाटील साहेब सातत्याने कालपासून तर 11 तारखेपर्यंत आम्हाला शीत पेयाची व्यवस्था केलेली आहे थम्सअपची. तर त्याबद्दल या 2 व्यक्तिमत्वांचं सुद्धा आम्ही ऋणी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड वरती 3 धावा. बाळा या वेळेला मात्र रडार मध्ये चेंडू होता. चिप शॉट खेळला गेला मिड ऑफ रिजनला फॉर सिंगल स्कोर. मोनाव 4 रन स्कोर कार्ड वरती. अतिशय मोठं द्वंद्व आहे इथे. अफवाननं जबरदस्त साथ दिला आणि त्याला प्रत्युत्तर देताना मिस्टर मंगेशनं 3 धावा घेतल्या. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. 4 चेंडूवरती 4 धावा. पुनश्च मंगेश ऑन स्ट्राईक. ओहो हो अप्रतिम पुल अँड डिलिव्हरी. सरळ डॉमिनेट केले पुनश्च मंगेशाना. रफ्ताराने टप्प्यावरती नियंत्रण आणि त्यानंतर तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला मात्र यशाच्या समीप घेऊन जातं आणि तेच इथे बघायला मिळालंय. अतिशय वेगवान मारा, वेगावरती स्वार आणि अक्षरशः मंगेशला डॉमिनेट करत या ठिकाणी जखडून ठेवलंय. अप्रतिम शॉट बॉटम हँडचा इनटू द गॅप. चेंडूला स्वीपर कव्हर डीप मध्ये. एक्झिक्युशन प्रॉपर आहे. येतो इथे चौकार एसटीचे. थँक्यू. काही जबरदस्त फटका होता. ऑन द टोस खेळला गेला होता. इनटू द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडूला येऊन दिलं. त्या मिरिट मध्ये खेळत असताना मिडल ऑफ द बॅटने क्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहू शकलात. अजितजी असं वाटलं की ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी खेळलेला तो फटका अशाच जणू काही मात्र या ठिकाणी फटक्यांची यावेळेला जरूर आठवण करून दिली गेली. आणि खूप चांगला फटका खेळत असताना एक सौंदर्यपूर्ण फटका कसा असावा, नेत्रदीपक फटका कसा असावा हे मंगेशच्या बॅटमधून अफवानच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकलात. ब्युटिफुल टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, यावेळेला एक्सलंट टायमिंग पाहायला मिळालं. एस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह या वेळेला बघायला मिळतोय. कॉपी बुक सालने एक्झिक्यूट केलं. स्वीपर कव्हर्सला 4 धावा या ठिकाणी घेताना गोलंदाजाला मेसेज देत आहेत मंगेश आम्ही तयार आहोत पुढच्या लढाईसाठी. पहिलं षटक संपले. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 8 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय मिस्टर मुख्तार. हा एक अनुभवी असा गोलंदाज आहे. प्रचंड अनुभव मुख्तारकडे आहे. परंतु अनुभव तुम्हाला काय शिकवतं तर तुम्हाला योग्य गोलंदाजी करावी लागेल. गाडी अल्टिका गाडी तिथे उभी आहे. तिचा प्रकाश परावर्तित होतोय. थोडस आपण मोमेंट त्याचं चेंज करा. डायरेक्शन थोडंसं चेंज करायचं. थँक्यू. ते जातील. येस. आणि समोर जी बाईक उभी आहे कॅमेरामॅनच्या मागे हिरो होंडा आहे. त्याचा आरसा थोडासा खाली करा.
नक्कीच गाडी बाजूला करा प्लीज. विनंती असेल. नरेश पाटील साहेब तिथे जात आहेत. एस मुख्तार गोलंदाजी ट्रॅक वरती मुख्तारला आपण बघतायत. थोडस मागे घ्या, साइड स्क्रीनच्या मागे. एस मुख्तार अनुभवाचं भंडार ज्याच्याकडे आहे. तर समोर आपण बॅटर इथे बघतायत मिस्टर बाळा पवार. पहिला चेंडू बाळासाठी. थोडसा गतीला परिवर्तन केले, चेंज ऑफ द पेस. लेग गलीला मात्र चेंडूला एक्झिक्यूट केले. सिंगल कंप्लीट होताना इथे दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि 2 धावा होतील इथे परिपूर्ण. मुख्तार थोडासा अग्रेसिव्ह, थोडेसे या ठिकाणी सजेशन देताना और प्रमोशन कहते ना गुस्सा उस माचिस के तिली की तरह होता है जो पहले अपने आप को खत्म करते हैं और बाद में दूसरों को. इसके लिए गुस्से के ऊपर कंट्रोल रहना आवश्यक है. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने कंट्रोल क्रिकेटचा डबल सी येतो तो कंट्रोल खूप महत्वाची भूमिका असते. तुमचं संयम हे क्रिकेटच्या मैदानात नेहमीच असायला असतं. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. त्याच पद्धतीने मात्र तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात राहावं लागतं. वळी मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. अप्रतिम मॅचचा जबरदस्त रणसंग्राम. एका बाजूने बाळा पवार सांगतोय मी मैदानात आलाय, तर मुख्तार अनुभवाचा भंडार पुनश्च राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्या स्पेल मधील दुसरा चेंडू घेऊन दाखल होतील. अतिशय अभूतपूर्व असा सोहळा. प्रत्येकाला खेळण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळावी प्रत्येकाची इच्छा असा एक दैदिप्यमान सोहळा. मिस्टर मुख्तार तयार होताना गोलंदाजी ट्रॅक वरती. चेंडू क्रमांक दुसरा आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलंय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. 11 वर पोहोचते स्कोर कार्ड. थोडस सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मुख्तार सरांनी सांगितले की तुम्हाला कशा पद्धतीने फील्ड करायचे, काय म्हणाल त्याबद्दल? निश्चित स्वरूपात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मुख्तार लोणबाल एक अप्रतिम खेळाडू. गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मनोरची आणि 10 ची सेवा करत असताना आपण पाहत आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी वसीम पाहायला मिळाले. अर्थातच पापा या नावाने जास्तीत जास्त जनपसंती मिळाली. ग्रेट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग बाय वसीम यांचा आपण पाहू शकलात. ग्रेट थ्रो. फलंदाज या ठिकाणी बाद होताना धावचित फलंदाज. बॅक टू द पवेलियन. गॉन. आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. जबरदस्त फेकी केली गेली होती. वसीम यांच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि खऱ्या अर्थानं मनोर प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष ज्यांनी गाजवलं होतं हीच कमिटी, कोर कमिटी पाहायला मिळाली होती आणि मला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती. मयूर पाटील असतील, मुख्तार लोणबाल, वसीम पापा यांचा आपण पाहतायत, वसीम राऊत असतील. ही संपूर्ण जी मंडळी होती ती मात्र क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग. फलंदाज बाद झाला आणि इथे मात्र पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. गॉन. मंगेश शेलार न्यूमॅन. अप्रतिम टायमिंग डाऊन द ग्राउंड. कुठलंही आन्सर नाहीये इथे क्षेत्ररक्षकाकडे. येतो इथे एक अप्रतिम चौकार. गुड स्टार्ट. मंगेश शेलार दाखवतोय आपलं ट्रेडमार्क. थँक्यू. फटका खेळला होता, खूप चांगला फटका होता. चेंडूला येऊन दिलं त्या मिरिटमध्ये, सरळ रेषेमध्ये आल्यानंतर तुमचा बॉटम हँडचा उपयोग खूप महत्वाची भूमिका असते आणि सर्वात चांगली सेफ जागा कोणती तर स्ट्रेट ड्राईव्ह आणि तो फटका पाहायला मिळाला. यावेळेला मंगेश जाफर आपल्याला बघायला मिळाला. चौकार तेच खेळले होते. सिंगल कंप्लीट झालाय. स्कोर कार्ड वरती 1 ने धावसंख्या पुढे जाईल. 16 वरती पोहोचले. चांगला बॅट आलाय. 2 मंगेश मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मंगेश शेलार आता स्ट्राईकला आलाय. चांगली गोलंदाजी करताना मुख्तार. आणि इथे मात्र जास्तीत जास्त धाबा बनवण्याचं प्लॅनिंग असेल शिवानी स्पोर्ट्स सावरे संघाचं आणि त्यासाठी आल्यात मंगेश शेलार. अप्रतिम खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्ह आहे. सिंगल कंप्लीट. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट, परंतु चेंडू भरपूर वाईडिश होता. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आपण सातत्याने बघतोय. षटकाची झाली ते समाप्ती. धावा स्कोर कार्ड वरती 17.
12 चेंडू 17 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फाउंडेशन बिल्ड करायचं होतं. एका गड्याचं नुकसान इथे झालंय. प्रमोदजी शेडगे सर काय म्हणाल? 70 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्लेमध्ये जी अपेक्षित धावा यायला हव्या होत्या त्या धावा येताना पाहायला मिळत नाहीत, कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत गेली आणि जवळजवळ आपण पाहिलं प्रति षटकामागे 10 ते 12, 12 ते 15 धावा जर तुमच्या बॅटमधून येत आहेत पहिल्या षटकापासून, तर डेफिनेटली एक वेल अँड गुड ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. परंतु इथे 17 धावा आपण पाहतायत. 8.50 ची सरासरी मेंटेन केली गेले. म्हणजेच इथे स्वतःला संघाला डावाला सावरले आणि दोन्ही बॅटर मात्र विचार करतायत की चेंडूचा कापूस अजून निघून गेलेला नाहीये. जेव्हा पहिलं षटक असतं, दुसरं षटक असतं, त्यावेळेला आपण पाहतात थोडासा कापूस असतो. कापूस निघून गेल्यानंतर काही फलंदाज एवढे चतुर आता पाहायला मिळत आहेत की जबरदस्त फलंदाजी करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. परंतु काही आता फलंदाज अजितजी पाटील पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग मोडमध्ये असतात आणि त्यामुळे आता क्रिकेटचं जे ग्लॅमर आहे, जो क्रेज आपल्याला पाहायला मिळतो, तो वेगळ्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. परंतु इथे संयमाने खेळलेत. 2 षटकांचा खेळ, 17 धावा पाहायला मिळत आहेत. काही फलंदाज आता इथे तिसऱ्या षटकापासून अटॅक करतील का, हा प्रश्नचिन्ह प्ले स्टँडमध्ये पडला असेल. इस 10 टीम 10.50 मिनिटे इथे संपलेली, 30 मिनिटं संपलेली आहेत. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. वसीम गोलंदाजी ट्रॅकवर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे आणि इथे ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला आपण बॅटर बघतायत मंगेश शेलर. ऑल इज पॉवर इज विथ इन यू. यू कॅन डू एनिथिंग इन एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट. डोंट बिलीव्ह यू आर वीक. स्टँड अप अँड एक्सप्रेस द डिव्हिनिटी विथ इन यू. क्षमता तुमच्याकडे आहे. तुम्ही सर्व काही करू शकतायत. हा विश्वास तुम्हाला मात्र पुढे घेऊन जाईल. एस इट इज अ वाईट बॉल. स्कोर पुढे सरकलाय 18 वरती. मंगेश शेलार आणि मंगेश जाबर असे 2 दिग्गज फलंदाज RCC 10च्या अगेन्स्ट उभे राहिल्यात शिवानी स्पोर्ट्स सावरीसाठी. पुढचा चेंडू घेऊन वसीम तयार. राईट मोर द विकेट. या वेळेला मात्र चेंडूला उडवलाय. मिस टाइम शॉट आहे. यस नो टेकन. इथे मात्र गडी बाद. धक्का क्रमांक 2 येतोय. थँक्यू न्यूमॅन. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वसीम यांची सुंदर गोलंदाजी. पहिलं अफवानने षटक हाताळलं, त्यानंतर 8 धावा दिल्या. दुसरं षटक आपण बघतायत मुख्तारने 9 धावा दिल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यात वसीम. तेही अप्रतिम गोलंदाजी हँडल करतायत आणि ही खोल डीप ज्याला गोलंदाजी आपण म्हणतो ती RCC 10ची आहे आणि ते आपल्या गोलंदाजीची अप्रतिम एक्युरेसी ओपोनेंट टीमच्या अगेन्स्ट दाखवताना RCC 10. गुड बॉलिंग. न्यूमॅन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हवेचा ओघ मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलाय आणि ते मात्र गोलंदाजाची घातकता त्याच दिशेने मार्गक्रमण करताना. गुड बॉलिंग वसीम. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. इथे मात्र फक्त ड्राईव्ह केले मिड ऑफ रिजनला फॉर अ सिंगल. सिंगलने धावसंख्या कंप्लीट झाले. 19 वर स्कोर कार्ड इथे सरकताना मंद गतीने स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकतोय. कुठल्या तरी एका फलंदाजाला एक चांगली कॅमिओ खेळावी लागेल. ड्रायव्हिंग सीट व यावर लागेल. तेव्हाच कुठे शिवानी स्पोर्ट्स सावरी संघ एका चांगल्या दिशेने पुढे जाईल. तुर्तात वसीम यांची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. इथे उडवलाय चेंडूला लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न यशस्वी. दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर मंगेश जाबर. एसटीच आहे. थँक्यू सौरभ. 25 धावा. पुढचा चेंडू मंगेश जाबरसाठी पुणे शहराचा मोर द विकेट वसीम. याही वेळेला प्रयत्न चांगला होता परंतु मिस टाइम शॉट. ओ माय गॉड. कदाचित सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यासमोर आली असेल. अनुभव थोडासा दाखवायला हवा होता. एका हाताने सूर्य झाकला असता कदाचित तिथपर्यंत पोहोचले असते, परंतु एंड वेळेला माइंड कधी कधी काम करत नसतं. प्रमोद सर नक्कीच यावेळेला मी कौतुक तर जरूर करेन, कारण प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने दाखवलं की चेंडू उडला जाणार नाही. त्या अगोदरच मात्र या ठिकाणी दोन्ही हात त्याने
या चेंडूवर ठेवले होते. इथे मात्र आपण पाहताय जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. थँक्यू. धावसंख्या 6 प्लाय झाले आणि 32 वर पोहोचले. छत्रपती शिवरायांवर हे सुंदर सॉन्ग. ताऱ्याचा उगम झाल्यानंतर अंधाराचं साम्राज्य कमी होतं. शी म्हणजे शिका, वा म्हणजे तसे वागा. शिकाल तसे वागाल तर तुम्ही जिम म्हणजे जिंकणारच. हा छत्रपती शिवरायांच्या नावाचा उच्चार आपण बघतोय, त्यांचा अर्थ आपण बघतोय. राजमाता जिजाऊने ज्यांना शिकवलं, जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, आणि जिज्ञासा आणि जागृती झाल्यानंतर ओ म्हणजे तुमचा उत्कर्ष होणार. हेच राजमाता जिजाऊंचं नाव. ओहो, रफ्तार अप्रतिम बघायला मिळते. डॉट बॉल आलाय. स्कोर 7-32. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं मिस्टर अफान, वेगवान मारा करताना ओपोनेंट टीमच्या बॅटरवरती या ठिकाणी मात्र धावांचा अंकुश लावतायत. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. याही वेळेला मात्र रायझिंग होणारा चेंडू. रफ्तार रफ्तार आणि रफ्तार. रफ्तार के सौदागर इस समय काफी बढ़िया गेंदबाजी. जिस तरह से उनके हाथ से गेंद छूटती है मानो रफ्तार पकड़ती है और सीधी विकेट कीपर के हाथों में जाके थमती है. यही एक खासियत मिस्टर अफान की. दैट्स अ बेटर लाइन, गुड लाइन मिस्टर अफान. अगली गेंद और इस बार भी तेज तर्रार गेंद थी. लॉन्ग स्टॉप में गुजरती भी काफी तेजी से और सीधा सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ यहाँ पर 4 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 4 से 36 रन ऑन अ स्कोर कार्ड. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनव. बॅटची एज होती. खूप वेगवान मारा ह्या वेळेला जरूर केला जातोय, परंतु इथे नशिबाचा चौकार मिळाला. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. गुड डिलिव्हरी. अफान गेली कित्येक वर्ष आपण पाहिला अफानने खूप चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग, सुपर बॉलिंग. इस वेगावरती नियंत्रण आणि खांद्याचा सुंदर उपयोग. फिंगर रोल करताना चांगली गोलंदाजी अफान. इथे ओव्हरपिच होता, थोडासा स्टेप आउट करून चार्ज घेतला होता. एकसा कव्हर्सला मात्र एक्झिक्यूट करताना सिंगलला कंप्लीट करतायत मिस्टर मंगेश. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 वर पोहोचलंय. आता अनिकेत ज्याने आपलं ट्रेडमार्क दाखवलंय. अतिशय अप्रतिम असा मिडविकेटच्या डोक्यावरून मारलेला षटकार, त्यांचा इरादा, त्यांचा इम्पॅक्ट आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावांचा एक मेसेज त्यांनी शिवानी स्पोर्ट्स सावरीच्या दिशेने एक मेसेज पाठवलाय. परंतु अफानच्या अगेन्स्ट तो मात्र या ठिकाणी कुठली भूमिका घेईल. बघूया मॅच कडे. याही वेळेला मात्र पंचांचं सिग्नल, इट इज अ आउट. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा थँक्यू. 4 षटकांची इथे झाली समाप्ती आणि धावसंख्या पोहोचली ती 37 वरती. न्यूमॅन 18 मिनिटं या ठिकाणी संपलेली आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. रवींद्र जनाठे न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येतील. 37 धावा झालेल्या आहेत. इथून डेट ओव्हरला 2 षटकांचा खेळ शेष आहे. बघूया. 37 झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. निश्चित स्वरूपात वॉटर बॉक्स आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. खूप चांगली संकल्पना रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून. जिथे कमीपणा जिथे जिथे जाणवतो तिथे मात्र लगेच पुढच्या वर्षात ती भरून काढली जाते. मात्र हे रुपेजी पाटील यांची संकल्पना एक वेगवेगळी
पाहायला मिळते. गेल्या वर्षामध्ये सुद्धा आपण वेगळी संकल्पना पाहिली. यंदाच्या वर्षामध्ये 9 दिवसांचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहू शकलात. म्हणजे 64 संघ आल्यानंतर सुद्धा माझ्या मते तरी जवळजवळ 15 ते 20 संघ अजून खेळण्यासाठी तयार होते. 40 संघ अजून तयार होते. म्हणजे विचार करा की यावरून या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मेंटेन करताना आपण पाहतायत वन मॅन शो अर्थात रुपेशजी, नरेश पाटील यांचा मात्र खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि आज या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर गाजावाजा पूर्ण महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळतो. पालघरमध्ये तर होतोय, परंतु आता महाराष्ट्रातील खेळाडू सुद्धा उत्सुकता लागेल त्यांना की आमचे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये घेतले गेले पाहिजेत. इस न्यूमान मुख्तार गेंदबाजी के लिए सामने है अनिकेत. काफी बेहतरीन बल्लेबाजी स्टार्ट दी थी उन्होंने. मंगेश है सॉरी, इस बार इनसाइड आउट का एक लाजवाब शॉट मंगेश के बल्ले से आता हुआ इस समय हवाई फायर लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए अपने ट्रेडमार्क को दिखाते हुए 6 रन से इस समय 5 ओवर की पहली गेंद के साथ मुख्तार क्या किया स्वागत. 6 से इस समय स्कोर फ्लाई होता हुआ 43 के ऊपर स्कोर बढ़ता हुआ. मंगेश की बेहतरीन अदाकारी शिवानी स्पोर्ट्स सावरे के लिए आशा की उम्मीद बनती हुई. गुड बैटिंग. इस बार जरूर पैड और बैट के बीच में ऑन साइड में गेंद डाली थी. फुल टॉस करके गेंद को खेलना पसंद किया था. 44 के ऊपर स्कोर इस समय बढ़ता हुआ. दोनों ही टीमों के पास एक अपना अपना एक्सपीरियंस है. दोनों ही टीमों के पास अच्छी बैटिंग लाइन और अच्छी गेंदबाजी. तो ये मैच काफी बड़ा बनेगा इसमें नो डाउट. 44 के ऊपर स्कोर है. मिस्टर मुख्तार और नए बल्लेबाज है इस समय रविंद्र जो स्ट्राइक पर खड़े हैं इस ओवर की अगली गेंद के लिए. फुल टॉस गेंद थी. ड्राइव के इस समय लॉन्ग ऑफ रीजन के खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर पहुंचेंगे सिंगल कंप्लीट होता हुआ. सिंगल के सहारे 45 के ऊपर स्कोर इस समय रुकता हुआ. 45 डेथ ओवर का प्रारंभ हो चुका है. 3 गेंदों में 8 रन जरूर आए हैं, लेकिन मंगेश वो बल्लेबाज है जो रनों को बटोरना जानते हैं, बड़े शॉट को खेलना जानते हैं और मुख्तार के सामने किस तरह से अपनी स्ट्रैटेजी को दिखाएंगे इस गेंद के ऊपर. इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया बॉर्डरमैन का यूज इनफील्ड के ऊपर से गेंद को इनटू द गैप में. दैट्स द ब्यूटी ऑफ मिस्टर मंगेश. गुड बैटिंग. एस्टिस सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के. थैंक यू. 49 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर. मंगेश की लाजवाब अदाकारी. मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर अपने बेहतरीन ट्रेडमार्क को दिखाते हुए काफी बढ़िया. अगली गेंद बहुत ही बढ़िया खोद के निकाला है. 19 गेंदें उन्होंने फेस किए. 36 रन बना के नॉट आउट खेल रहे 9 स्ट्राइक इन के ऊपर. वन मैन आर्मी. स्कोर पहुंचता हुआ 5-0. 50 के ऊपर एक अच्छे लक्ष्य की तरफ अपने कदम को अग्रेसर करते हुए इस समय रविंद्र और मंगेश की साझेदारी थोड़ी सी संकट की यहां पर. मिस्टर मुख्तार इस बार भी टाइम शॉट डाउन द बॉल खिलाड़ी हैं. वापस जाना पड़ेगा रविंद्र को. रविंद्र बैक टू द पवेलियन. और एक झटका लगता हुआ शिवानी स्पोर्ट्स सावरे को. समाप्ति होती हुई यहां पर 5-6 ओवर की 10 के औसत से बने 50. देंगे डीसी को मौका और आएंगे फिर बीच मैदान. थँक्यू. 50 धावा स्कोर कार्ड वरती. आदरणीय सुनीलजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि मी त्यांना विनंती करेन सुनीलजी वजे साहेब की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. 50 धावा झालेल्या आहेत. अंतिम 6 चेंडू डेथ ओव्हरला प्रारंभ झालाय. इथून किती धावा या ठिकाणी आपण बघू शकाल. 50 झालेल्या आहेत 5 षटकामध्ये. निश्चित स्वरूपात अजयजी पाटील आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये मॅक्झिमम मी तर म्हणेन 15 ते 17 धावा जरी येत आहेत 60+ धावा येत आहेत तर एक डेफिनेटली उत्साहवर्धक जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा तुमच्या 60+6 षटकांमध्ये येतात तर एक चांगली टोटल म्हणून गणली जाते आणि एक फाईट करू शकतात तुम्ही. ज्यावेळेला 60+ 65+ धावा येत आहेत तर प्रतिस्पर्धी संघावर थोडंसं दडपण आणण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. 5 षटकं या ठिकाणी 23 मिनिटांमध्ये कंप्लीट केल्यात.
आणि खासियत राहिले RCC 10चं कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने या ठिकाणी वेळेचा सदुपयोग केलाय. गुड जॉब RCC 10. अंतिम षटक अनिलला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे तो मंगेश जाबर, एक वेल सेट बॅटर. स्टेप आउट करत 4 स्वीकारलाय. लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं पाठवतोय आणखीन एक दर्जेदार मंगेश नावाचा ब्रँडेड 6. एकवीस चेंडू आणि 42 धावांची धुव्वाधार विस्फोटक कॅमिओ. दुसरं हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती येईल का? अभिषेकच्या नावावरती पहिली हाफ सेंचुरी आहे. इथे मात्र मंगेश जाबरला संधी आहे. गुड बॅटिंग. पुढचा चेंडू या वेळेला मात्र चेंडू राईज झाला आणि डॉमिनेट केले. गुड कम बॅकिंग. शॉर्ट टाइम मध्ये या वेळेला अनिल मात्र डॉट चेंडू हाताळतायत. शेवटचे 3 चेंडू अब तक 56 स्कोर कार्ड वरती. 42च्या स्कोर वरती खेळतायत. नॉट आउट. मॅन इन गोल्डन फॉर्म नाव आहे मिस्टर मंगेश. पुढचा चेंडू इथे मात्र इन टू द गॅप. चान्स मिळेल का बघायचंय. नो चान्स एनी फिल्डर. आणि धावसंख्या पोहोचले 6-0. त्यांचा वैयक्तिक धावसंख्या आहे 46. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऑन दी अप असेल, पोलचा फटका असेल, ऑन ड्राईव्ह असेल, कव्हर्सला खेळला असेल, अतिशय दर्जेदार शॉट. मैदानामध्ये क्रिकेटचं सौंदर्य दाखवताना आपल्या बॅटिंगचा जो ट्रेडमार्क आहे त्याला सलाम आहे मिस्टर मंगेशला. काय बॅटिंग केलंय. 46 वर खेळतोय. धावसंख्या आहे ती 60. पुढचा चेंडू आणि इथे मात्र मिस टाइम झालाय. परंतु लक फॅक्टर की तिथपर्यंत कुठलाही खेळाडू पोहोचणार नाहीये. 62 स्कोर कार्ड वरती. 48 हा त्यांचा वैयक्तिक स्कोर आहे. दुसरी हाफ सेंचुरी. इथे मात्र अभिषेकच्या नावाच्या सोबत आणखीन एक नाव जोडलं जाईल का? फलंदाज आपण बघतायत मंगेश जाबर. जबरदस्त बॅटिंग, प्रभावित करणारी बॅटिंग. अंतिम चेंडू कोणाच्या नावावर? मंगेश सांगतो. यावेळेला मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि तिथे जबरदस्त झेल, अप्रतिम झेल बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते फरीद आणि इथे मात्र 63चं टार्गेट सेट केलंय RCC 10 संघाच्या समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण वळतोय आणि नितीनजी पाटील सरांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्सची जिम्मेदारी सांभाळावी. संघ आपल्याला बघायला मिळतील पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय. DC हमरापूर अँड AK 100 दुर्वेश 1000 सॉरी AK 1000 दुर्वेश. चुकीची दुरुस्ती. चला या टॉस साठी या. AK 1000 दुर्वेश. नितीन पाटील साहेब या. आपण टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. DC हमरापूर आपण या टॉस साठी 63 धावांचं चांगलं टार्गेट इथे सेट केलंय आणि सन्मान्य वासिमजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. तुर्तास जाऊया आपण सौरभ तरे सरांकडे. थँक्यू. सुंदर लाईनअप आणि मैदानाच्या आतमध्ये एक प्रतिम असं दृश्य, सुंदर असं दृश्य. शिवानी स्पोर्ट्स सावरे संघ आपलं शिस्तीचं दर्शन इथे दाखवत आहेत. टार्गेट या ठिकाणी आपण बघताय 63 धावांचं.
वळूया आपण टॉस कडे. DC हमरापूर विपक्ष AK1000 दुर्वेश. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. वसीम शेख सरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चॉईस दिली जाते. चॉईस DC अमरापूर संघाचा कॉल आणि नागदाय देवी या ठिकाणी टॉस जिंकला. AK1000 दुर्वेश, काय असेल आपला निर्णय? सर आम्ही पहिला फर्स्ट फील करू. नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतं की तुम्ही फिल्डिंग करण्याचं कारण काय? कारण की पहिली मॅच आहे आणि बघूया थोडं सुस्तावले पण आहेत प्लेअर, तर पहिली मॅच फिल्डिंग करू आम्ही. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ह्या मॅचचा आनंद घेतलाय का? हो 2 दिवस बघत होतो मी मॅच आणि खेळण्याची खूप इच्छा होती. रुपेश भाऊला बोललो का आम्हाला पण खेळायचं. 2 वर्ष खेळलो नाही आणि या वर्षी आम्हाला परत चान्स भेटला. तर इथून तुमचं जे विकेट आहे त्याचा अनुभव काय? कारण तुम्ही घर बसल्या युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट बघत होता, मॅचेसचा आनंद तुम्ही घेतलाय. ॲज अ एक्सपिरियन्स तुम्हाला काय मिळालाय? बघायला गेलो तर मी आता इथे 2 मॅच खेळलो. ZPL आमची इथे एक लीग झाली ZPL आणि समजते मला पीच आणि एक मॅच पण खेळली इथे मॅच झाली. समजून जाईल का पीच कसं आहे. ओपोनेंट टीमला किती धावापर्यंत थांबवायचं असेल? 50च्या आतमध्ये आम्ही थांबू. तरी पण समोरची टीम ही भक्कम आहे, सांगता नाहीत किती, पण 50 धावाचा थांबायचा आमचा विचार असेल. 50 पर्यंत थांबवायचं म्हणताय. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायला मिळते, हा निर्णय तुमच्या अगेन्स्ट केलाय का? नक्कीच आवडेल आम्हाला बॅटिंग करण्यासाठी सुद्धा. आणि कसं वाटते रुपेश पाटील साहेबांचं अप्रतिम नियोजन, तुम्ही दाखल झाल्यानंतर सजवलेली सुंदर क्रीडा नगरी, कशा आपल्या भावना व्यक्त करतील? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे. प्रथमच आम्ही या ठिकाणी विभागात आम्हाला या ठिकाणी खेळायला मिळतं आणि हे ग्राउंडसुद्धा मी पहिल्यांदाच पाहतो. या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य आयोजन वाटतं आणि खेळपट्टी एकंदरीत पाहिली तर खूप सुंदर आहे आणि त्याचप्रमाणे मैदानसुद्धा गोलाकार आहे, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त धावा किंवा आम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करण्याची संधी मिळेल. क्रिकेटच्या सानिध्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष खेळतायत, क्रिकेटकडनं तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टी शिकलात? क्रिकेटकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये युनिटी असेल की संघाची एकता असेल. जे एकत्र जर संघ येऊन खेळला तर नक्कीच त्यातून आपलं गावाचं नाव मोठं होऊ शकतं आणि त्यातूनच आपली खेळ भावना किंवा नियम असतील, शिस्त असेल, या सगळ्याच गोष्टीमध्ये शिकायला मिळतात. डिसिप्लिन असेल, सांघिक तुमची चला unity असेल, बॅटर घाई करा ती जरा. खूप महत्वाची आहे. टॉस जिंकला या ठिकाणी आपण बघतायत. एके दुर्वेश संघाने शतरक्षण स्वीकारले. चला RCC 10 संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या. आपण आपल्यासाठी खेळ थांबला याची नोंद घ्या. RCC 10 संघ वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये जा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. चला बॅटर जरा घाई करा. ऑलरेडी 5 मिनिटे तिकडे सेटअप परिपूर्ण सेट झालेत. सामन्याला सुरुवात होते. 63 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. 2 बॅटर आपण पाहू शकतायत. एका साईडला जर आपण पाहिलं तर फैजानचा एक ह्या वेळेला आपण पाहू शकतायत ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पाडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अनिकेत सावरीचा ब्रँड आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर यावेळेला ऑन दी टोस खेळला गेला. खूप चांगला फटका. बॅटचा फेस ओपन करत असताना क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेलकम बाउंड्री चौकार. गुड शॉट. 10 रईस यांच्या स्वागतासाठी 4. हे पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं.
एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या थँक्यू. गावात 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यस टेकन. फलंदाज त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. फैजानची स्टार्ट चांगली झाली होती. चौकार आला होता परंतु संयम बाळगला नाही आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ एका साईडला आपण पाहतायत सावरेचा हा संघ आपण पाहू शकाल तर एका साईडला एक्सपिरियन्सने भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. RCC 10 शिवानी स्पोर्ट्स सावरे संघ अप्रतिम कमबॅक करत असताना पहिला धक्का गॉन. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावात रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावात एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू व्हेरी मच जतीन किनी. डीजे ऑपरेटरची भूमिका निभावताना आपण पाहतायत. या अगोदर सौरभ तरेला आपण पाहिलं 5 बॉलवर 5 षटकार मारणारा चॉकलेट बॉय. अर्थातच बहाडोलीचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. नाजिश पावलेच्या बॅटमधून येईल कणखर दर्जेदार सणसणीत एकविरा चषक चौकार. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं एकविरा चषक ठेवलाय यो. थँक्यू. या चौकार आणि संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक चौकार आल्यानंतर विकेट मिळेल का? यस डेफिनेटली. अनिकेत हरवटेला दुसरी विकेट मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. या अगोदर फैजानने चौकार मारला तदनंतर विकेट मिळाली. नाजिश पावले आले चौकार मारला. चौकार मारत असताना मात्र या चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. खूप चांगली गोलंदाजी आणि युनिटी खूप महत्वाची भूमिका असते. एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेची गोष्ट आणि तोच आधार देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज 45 सेकंदामध्ये मैदानात जाणं अनिवार्य राहील याची सुद्धा दखल घ्या. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग जर आपण पाहिला तर या स्पर्धेचा 4था दिवस. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेची रूपरेषा आपल्याला पाहायला मिळते. 3 तारखेपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसामध्ये NCC सफाळे संघाने बाजी मारले. अंतिम 8 मध्ये क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवसामध्ये वीर तानाजी पारगाव संघ हा पुढे आला. अंतिम 8 मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाले आणि कालच्या दिवसामध्ये अप्रतिम चांगला खेळ करत असताना जय भवानी दांडाखाडी हा संघ पुढे आला. बॅकफुटला जात असताना बॅटचं फेस ओपन केलं. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला इंटेलिजन्स स्ट्रोक खेळत असताना मुख्तार लोनबाल यावेळेला आपण पाहतायत एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते आणि पोटेन्शियल आहे. नो डाऊट कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो मुख्तारला. तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकांमध्ये संघाची धावसंख्या RCC 10 या संघाची जाऊन पोहोचते 10 वर. 2 धक्के बसले गेलेत म्हणजे 63 धावांचा पाठलाग करताना 53 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये 53 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच रुपेशजी पाटील यांची स्पर्धा एकविरा चषक 2024. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पॉवर प्लेचं बंधन होतं. दुसरं षटक हे सुद्धा कंटिन्यूज आपण पाहतायत. पॉवर प्लेचं बंधन आहे. यावेळेला फुलटॉस बॉल जरूर होता. मंगेश जाधव त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेत. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. फरीद आणि मुख्तार
अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर डेफिनेटली एक चांगला खेळ करावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपला आव्हान कायम स्वरूप ठेवायचं असेल तर डेफिनेटली चांगला खेळ करावा लागेल. ऑन साईडला खेळला गेलाय. एक वेगळ्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला येऊन दिलं होतं. सिंगल मिळाली. फरीदच्या बॅटमधून सिंगल येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 10 आणि 11 अशा पद्धतीने कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर यंदाचं आयशा कप 2011 दोबारा म्हणून ओळखला जाईल. आयशा कप रिटर्न्स 10 लाखाची स्पर्धा मात्र सर्वांच्या भेटीला येते कामांच्या मैदानात. हजरतबाई शेख, संजयभाई म्हात्रे, SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पुढे येताना आपण पाहू शकाल. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. 10 लाख म्हणून जी ओळखली जाईल स्पर्धा. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम सरळ बॅटने खेळला गेला होता. मंगेश जाधव चेंडूला स्टॉप करतोय. गुड फिल्डिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हेअर बाय मंगेश जाधव. हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सावरे संघाची शिवानी स्पोर्ट्स सावरे वर्सेस RCC 10 या दोन संघांमध्ये अतिशय सुंदर कडवी लढत पाहायला मिळते. मंगेश जाबर त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. मंगेश जाबर ह्या वेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लोवर वन चेंडू आला होता. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते RCC 10. या संघाची स्थिती जाणली तर 12 वर 2 धक्के, 26 बॉल आणि 51 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी मंगेश जाबरच्या माध्यमातून आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. चेंज ऑफ पेस आहे, वेरायशन आहे या गोलंदाजाकडे. टॉस बॉल होता. फरीदचा हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका होत असताना नेत्रदीपक चौकार. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. चौकार. ना थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडपड. 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 25 बॉल आणि 47 धावा. फरीदचा हा फटका जागेवरून खेळला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून खेळला आणि इथे कोणतीही चूक करणार नाहीयेत. नो मिस्टेक. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. फरीदच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. तिसरा धक्का RCC 10 टीमला. क्या बात आहे कपिल पाटील. फलंदाज जसे जातात तसे मात्र कॅमेरा वर्क यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. मंद मंद पावलांनी अफवान अव्वारी पोचलेत खेळपट्टीच्या दिशेने. हे सुद्धा एक गुड जॉब कपिल पाटील यांच्या माध्यमातून. बेस्ट कॅमेरामॅन बहाडोलीचा ब्रँड आपण पाहू शकतात. मुनीत कुडू हे सुद्धा मात्र कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांनी अतिशय सुंदर कामगिरी निभावताना आपण पाहू शकाल. आज बहाडोलीचे भरपूर पाटील नेटवर्कशी जॉईन झालेत. त्यामध्ये साहिल पाटील, जतीन किने एवन जोडी आपण पाहिली. कपिल पाटीलला आपण पाहत आहेत. मुनीत कुडूला आपण पाहू शकाल. हे बहाडोलीचे अनमोल रत्न आणि हिरे आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 वर 3 धक्के बसले गेलेत. 24 बॉल आणि 47 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल मिस्टर सूरज. रवींद्र जणाठीने खूप चांगला झेल टिपला गेला. आता सूरज यावेळेला येतोय गोलंदाजी मार्कवर येताना. सूरज हरवटे. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. 23 बॉल आणि 47 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाची भूमिका असेल. परंतु गोलंदाजाला विकेट आणि डॉट बॉलची भूक मिटणार नाहीये. ऑफ साईडला खूप चांगला फटका होता. यावेळेला चेंडू स्पर्श होऊन हाताला निघून जातोय. त्या ठिकाणी स्टॉप केला जाईल का? ग्रेट फिल्डिंग. एक्सलंट फिल्डिंग. अतिशय सुंदर चेंडूला स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी 2 धावा मुख्तार लोनबालच्या बॅटमधून येत आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18 धावा.
तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 बॉल आणि 45 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला खोलवर चेंडू जरूर होता. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19, 21 बॉल आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शिवानी स्पोर्ट्स सावरे वर्सेस RCC 10 या दोन संघांमध्ये अतिशय सुंदर कडवी लढत पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला होता. अफवान अवारीला हा चेंडू समजला नाही, सरप्राईज करून गेला. यष्टी रक्षण फार चांगलं झालं होतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सुरक्षित होते अफवान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19, 3 गडी बाद, 20 बॉल आणि 44 धावा. इथून एक षटकार, 1 ते 2 षटकार खूप मायने राखतील. गेम चेंजर खेळाडू बनतील का? कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 100% द्यावे लागतात. कारण म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट हे घ्यावेच लागतात क्रिकेटच्या मैदानात. बॉल आहे तुमच्याकडे 20 बॉलमध्ये 44 धावा. डॉटवर डॉट बॉल जरूर आलेत. सिंगल डबलला महत्व सुद्धा दिलेलं आहे, परंतु षटकार आणि चौकाराच्या शोधामध्ये RCC 10 या टीमचे फलंदाज यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचं प्रॉपरली एलिव्हेशन नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. सूरज हरवटे त्या ठिकाणी पोहोचले होते. चांगले एफर्ट घेतले गेले होते त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल आहेत 19 आणि 19 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता असेल. अतिशय सुंदर ही स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. तुम्हा सर्वांना हवीशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चर्चेचा विषय बनलाय या स्पर्धेचा की एकविरा चषक साखरेचं मैदान अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं आयोजन नियोजन रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून. ऑन साईडला काय जबरदस्त स्ट्रोक. अफवानच्या बॅटमधून मनगडाचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. सरळ चेंडूला पाठवला षटकाराकरिता. या षटकाराची नितांत गरज होती आणि तो षटकार आला. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय फटका खेळला होता. जसा चेंडू मात्र पायावर आला आणि अप्रतिम मनगडाचा वापर करत चेंडूला पाठवलं. लॉंग ऑन क्लिअर करत षटकारासाठी आपण पाहू शकाल अफवान अवारीच्या बॅटमधून. आता बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 36 धावा. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. RCC 10 टीमला विजयासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यो गया यो आया. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो थँक्यू. खूप चांगले हे सॉन्ग आणि अजय गायकवाड यांचा एक गोड आवाज आपण पाहू शकतायत. तर रॉकी ग्रुप चषकामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि त्यांना सन्मानित सुद्धा केलं रॉकी दादा यांच्या वतीने आणि संपूर्ण रॉकी ग्रुपच्या वतीने आपण पाहू शकलात. आणि या गाण्याचे ते अप्रतिम गोड आवाजाचे धणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं. संघाची धावसंख्या 18 बॉल आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. बॉल 36 धावा. तर लोनबाल एका साईडला अफवान अवारी. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2016 पासून खूप चांगली प्रगती मनोरच्या खेळाडूंकडून पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटने खूप चांगला फटका होता, परंतु इथे खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळाली. चेंडू सुटला जरूर, परंतु म्हणतात ना, दैव देते आणि कर्म नेते. त्याच पद्धतीने हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. मुख्तार लोनबालचा झेल सुटला, परंतु इथे विकेट मिळाली अफवान अवारीची.
फलंदाज बॅक टू द पवेलियन, निराश, हताश, हतबल, मनाने गॉन. नंबर 1 तो यार अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. एक सबसे अलग 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 बॉल आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण. हा चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जरूर होता. मुख्तार लोणबालला माहिती आहे, कारण आत्ताच्या या नियमांमध्ये भरपूर आमूलाग्र बदल होत गेले. वाईट शफल म्हणून आपण सातत्याने पाहिलंय आणि मुख्तार एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. दोन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं होतं. मिस्टर मंगेश अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत. 15 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावेची आवश्यकता आहे. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. बॅटची एज होती, इथे झील सुटला. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने आहे की नाही पंचांनी पाहिलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळेल. वसी बाबे त्या ठिकाणी जरूर आहेत, परंतु जो काही निर्णय असेल तो अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळेल, कारण हे त्रिमूर्ती क्वालिटी दर्जाचे पंच म्हणून ओळख ज्यांची पाहायला मिळते. या अगोदर आपण अजितजी पाटील यांचा आवाज ऐकलात, नितीनजी पाटील यांचा आवाज ऐकलात आणि लिटिल चॅम्प मासवनचा गोड आवाज आपण पाहू शकलात. राहुल धानवा यांचा सुद्धा या ठिकाणी आपण आवाज ऐकू शकलात. आज टीम सपोर्ट म्हणून चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले 15-35. ऑन साइडला खेळला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. 14 बॉल आणि विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. गॉन. कारभार त्याचा आहे दमदार. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा है दमदार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार, पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार, सुपरस्टार, आपला भाऊ सुपरस्टार. सुपरस्टार, सुपरस्टार, आपला भाऊ सुपरस्टार. थँक्यू जतीन किनी. 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. DC अमरापूर आणि दुर्वेस यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29. वसीम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पापा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. हार्ड हिटर बॅटर दोन्ही आहेत, परंतु जेव्हा संघ संकटात सापडतो तेव्हा संघाला आपण जेव्हा त्या अडचणीतून बाहेर काढतो तेव्हा एक इतिहास रचला जातो. ही इतिहास रचण्याची वेळ आहे. 13 बॉल आणि 34 धावा. 13 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता की जेणेकरून प्रेशर थोडंसं रिलीज होईल, परंतु इथे गोलंदाजांनी केलेली जबरदस्त गोलंदाजी. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. खूप चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकलात. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 34 धावेची आवश्यकता आहे. ए गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. अरे गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग, त्याच्या नावाचं आहे ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, त्याच्या नावाचं आहे ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, प्रशांत भाईचं आहे ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, प्रशांत भाई. वेलकम बॅक. 12 बॉल 34 धावा. राजेंद्र गरत यावेळेला आपण पाहतायत चीअरअप करण्यासाठी आलेत. चिअर्स मॅन. 29 धावा 6 गडी बाद. 12 बॉल 34 धावेची आवश्यकता. 17च्या सरासरीने खेळावं लागेल.
ते मात्र फलंदाजांना भरपूर यावेळेला कसोटी असेल त्यांची. वसीमकडे, वसीम यांच्याकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत, परंतु आज खऱ्या अर्थानं ते दाखवावे लागतील. शॉट सिलेक्शन कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. इथून ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. सिंगल तर मिळते वसीमच्या बॅटमधून. पापा पुढे यावेळेला एक धाव जरूर घेत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत 30 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण. 11-33. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. इनसाइड आउटचा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाला निवडलं. वसीफच्या बॅटमधून एक चांगला फटका, परंतु तेवढाच उत्तम दर्जाचा झेल यावेळेला टिपला गेलाय. तो एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. गॉन. झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला, झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला, एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. सनी देव यांचा एक गोड आवाज आपण पाहत आहेत. गायक म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांनीच हे प्रस्तुत केलं सुंदर गीत आपण पाहू शकाल. एकविरा बॉयज प्रस्तुत हे सॉन्ग. सनी देव यांचा एक गोड आवाज आपण पाहू शकलात, ऐकू शकलात. सातपाडी पुढील 2 दिवसांमध्ये त्यांचं सुद्धा आगमन होईल. यावेळेला टप्पापर्यंत थोडासा बॉलला राईज होताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजीची साथ यावेळेला जरूर मिळते. आरिश अर्थातच पाध्ये मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया वेलकम. आज चेअरअप करण्यासाठी आलेत. वेलकम असेल. ऑफ साईडला खूप चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 8 बॉल आणि 32 धावा. 63 धावांचा पाठलाग करताना शिवानी स्पोर्ट्स सावरे संघाने जी गोलंदाजी स्टार्ट केली ती अफलातून पाहायला मिळते. खोलवर चेंडू होता. स्वतःवर निराश वसीम, अर्थातच पापा त्या ठिकाणी आपण पाहतायत. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या फलकावर 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 7 बॉल आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. तिखट मारे केले गेले. स्पायसी बॉलिंग ज्याला म्हटली जाते. मयूर आंबेकर आज इन ॲक्शन. हरीश परदेसी आपण पाहू शकतायत. प्रदीप जाधव सारखा खेळाडू आपण पाहू शकणार आहोत. हे तारे सितारे जे आज ग्रामीण भागातून येतात. जेव्हा मात्र आपण आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो, एक प्रतिष्ठेसाठी खेळतो, तेव्हा एक ऊर्जा जी असते ती मात्र एक वेगळीच निर्माण होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 33. 7 गडी बाद. आता इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल आणि 30 धावा. सहा बॉल 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. वसीम एका साईडला आपण पाहू शकाल. आज याच विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथे डिरेक्ट हिट आणि यस गॉन. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर अकीफ. गॉन. थँक्यू. वसीमला मात्र बाद व्हावं लागतं. यावेळेला आपण पाहू शकतायत बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल गणेशकर जे पोलीस दलात कार्यरत आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली परिपूर्ण. महेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. हमरापूर त्यांचा करूया आपण वेलकम. रुपेजी पाटील यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेल्या वर्षात आय थिंक सो टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले होते. म्हणजे दरवर्षी रुपेजी पाटील हे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या परम मित्रांकडून. जरूर फुल नाही फुलाची पाकळी ही नेहमीच त्यांच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर अनिल गॉन.
ते राजेंद्र घरत या वेळेला मॅचचा आनंद घेत घेत आणि डान्स सुद्धा करताना पाहायला मिळतात, एन्जॉय करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या वेळेला बाउन्स मिळाला, कारण ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर खूप चांगली मातीची खेळपट्टी आणि शेणाने सारवलेली ही खेळपट्टी आपण पाहू शकतायत. खोलवर चेंडू होता, यावेळेला आपण पाहू शकाल हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. शिवानी स्पोर्ट्स सावरे टीम आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, औपचारिकता बाकी राहिली, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले. इथून मात्र आपण पाहू शकता शिवानी स्पोर्ट्स सावरे संघाने खूप चांगला खेळ केला. म्हणून मी म्हटलं होतं पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर की खेळ तो वाचेल, या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुमच्या 100% युनिटी खूप महत्त्वाची भूमिका असते. एका दुसऱ्यावर अवलंबून न राहताना 11च्या 11 खेळाडूने चांगली भूमिका साध्य केली तर डेफिनेटली विजय हा तुमचा निश्चितच आहे. आणि अशा प्रकारे शिवानी स्पोर्ट्स सावरी संघाने पहिल्या फेरीमध्ये जरूर विजय मिळवला, दुसऱ्या फेरीत धडक मारले आणि आता होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा DC हमरापूर 1000 दुर्वेश असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुर्वेश संघ आपल्याला पाहायला मिळेल तर DC हमरापूर या दोन संघांच्या माध्यमातून एक चांगली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला मुख्तार लोनबाल अँड कंपनी, आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध हे कायम राहतील हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या आपण सावरे टीम यांना सुद्धा विनंती करेन की आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचं आहे.